वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ही वेट लॉस भाकरी तर नक्कीच खायला पाहिजे. कारण यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रोटीन आहे, फायबर आहे, अगदी कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट आहे आणि योग्य प्रमाणात चांगले फॅट घातलेले आहे. त्यामुळे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वजन कमी करण्यासाठी ही भाकरी तुम्हाला नक्कीच मदत करेल. आणि चवीला म्हणाल ना, तर एखाद्या प्रसिद्ध धाब्यावर खाल्लेला चविष्ट पराठा असेल ना, त्यापेक्षाही जास्त चविष्ट ही भाकरी लागते. विशेष म्हणजे ज्वारीचं पीठ वापरून तयार केलेली आहे. हे तुम्हाला खाल्ल्यावर विश्वाससुद्धा बसणार नाही. वेट लॉस करत असताना रोज प्लेन ज्वारीची भाकरी खाण्यापेक्षा ही भाकरी ट्राय करा, झपाट्याने वजन कमी होईल. तर इथे मी ताजी मेथी स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलं आणि नंतर बारीक चिरून घेतली. आता इथे मी एक चहाचं पॅन घेतलेलं आहे. यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते आहे. मी फक्त 2च भाकरी बनवते आहे, त्यासाठी मी अर्धा कप ज्वारीचं पीठ वापरते आहे. यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, अगदी थोडी हळद घालायची. आता पाण्याला छान खदखदून उकळी आलेली आहे. यामध्ये आता अर्धा कपच आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे. ज्वारीचं पीठ ताजं दळलेलंच वापरा. जर जुनं वापराल ना, तर भाकरी तुटायला लागते. आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून याला असंच मुरायला बाजूला सोडायचं, म्हणजे यामध्ये ताण निर्माण होतो आणि भाकरी तुटत नाही. प्रोटीनसाठी इथे मी पनीर वापरते आहे. तर पनीर मी इथे घेतलेलं आहे 50 ते 60 ग्रॅम. बरं, इथे पनीर वापरत असताना मलाई पनीरचा वापर करायचा नाही, त्याने वेट गेन होतो. त्यापेक्षा ना लो फॅट पनीरचा वापर करा, किंवा त्यापेक्षाही बेस्ट आहे की घरी गाईचं दूध विकत आणा, व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून फोडा, त्यापासून घरच्या घरी पनीर तयार केलं ना, तर ते जास्त सुरक्षित आहे. आता जे पनीर आहे ना, ते मी असं कुस्करून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी चिली फ्लेक्स घालते आहे, चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मीठ घालायचं. अगदी अर्धा चमचापेक्षाही कमी घातलेलं आहे आणि छान मिसळून घ्यायचं. बरं, कधी-कधी असं होतं ना, आपल्याकडे पनीर उपलब्ध नसतं, तर सोया चंक्स असतील ना, तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता. सोया चंक्स थोडं मीठ आणि हळद घालून उकळून घ्यायचे. गार झाले की पाणी पिळून घ्यायचे, मिक्सरला थोडेसे फिरवून घ्यायचे. त्याचीसुद्धा स्टफिंग अशीच तयार करायची, थोडे चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि मीठ घालून. आणि समजा तुम्हाला जर अंडी चालत असतील, तर अंड्याची भुर्जी तयार करायची किंवा उकडलेले अंडे किसून घ्यायचे. त्याची स्टफिंग जरी तुम्ही भरली ना, तरीही चालेल, पण कुठला तरी प्रोटीनचा एक सोर्स नक्की घालायचा. त्याशिवाय ही भाकरी बनवायची नाही. आणि इथे मी मेथी घातलेली आहे. तुम्ही पालकचाही वापर करू शकता. फायबरसाठी कुठल्या तरी एका पालेभाजीचा वापर नक्की करायचा. तर बघा ना, ही भाकरी म्हणजे कंप्लीट एक मील आहे. यासोबत तुम्हाला वेगळं फायबर घेण्याची गरज नाही किंवा वेगळं प्रोटीनही खाण्याची गरज नाही. तर आता तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की वेट लॉस करत असताना नेमकं काय खायचं, तर या भाकरी तुम्ही ट्राय करा. लवकर वजन कमी होईल. आणि हो, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी अजूनही काही अशाच नवनवीन इनोव्हेटिव्ह भाकरीच्या रेसिपी शेअर कराव्या, तर मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत अजूनही काही वेट लॉस भाकरीच्या रेसिपी शेअर करेल, ज्या इनोव्हेटिव्ह असतील, चवीलाही छान लागतील आणि भरपूर पौष्टिकसुद्धा असेल, ज्याने वजनसुद्धा झपाट्याने कमी होईल. यापूर्वीसुद्धा मी माझ्या चॅनलवर 6 वेट लॉस भाकरीचा एक कंबाईन व्हिडिओ अपलोड केलेला होता. तुम्ही अजूनही बघितला नसेल तर जाऊन बघा किंवा मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत व्हिडिओची लिंक शेअर करेल. त्याही वेट लॉस भाकरी ट्राय करा. पण या वेट लॉस भाकरी त्या वेट लॉस भाकरीपेक्षा बऱ्याचशा वेगळ्या आहे. तुम्ही त्याही ट्राय करा आणि यासुद्धा. जर तुम्हाला रोज रोज एकच भाकरी खाऊन कंटाळा येत असेल, तर वेगवेगळ्या भाकरी मी भरपूर अपलोड केलेल्या आहे, त्या बघा. आणि अजूनही पुढे बघायच्या असेल तर कमेंट करा. अजूनही बऱ्याचशा वेट लॉस भाकरीच्या रेसिपीज माझ्याकडे आहे, ज्या कमी साहित्यामध्ये घरच्या घरी तयार करता येतात, चवीलाही मस्त लागतात आणि लवकर वजन कमी करण्यासाठी मदत करतात. तर तुम्हाला बघायचे असेल तर मला नक्की कमेंट करा. चला, आता पनीरची स्टफिंग भरून झाल्यानंतर जो बॉल आपण तयार केलेला होता ना, तो एक पद्धतीने मी तुम्हाला भरून दाखवला. जर तुम्हाला तसा हातावर वाटी करून बनवता येत नसेल, तर काय करायचं, याची जाड पोळी लाटायची आणि त्यानंतर यामध्ये स्टफिंग भरायची. म्हणजे ही स्टफिंग व्यवस्थित भरल्या जाते. तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. पहिली पद्धतीची मी तुम्हाला दाखवली होती, त्यामध्ये मी वाटी तयार केली आणि आतमध्ये पनीरची स्टफिंग भरली. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये याची जाड पोळी लाटून आतमध्ये स्टफिंग भरून तयार केलेलं आहे. कुठलीही एक पद्धती तुम्ही वापरू शकता. आता हे 2 बॉल इथे तयार झालेले आहे. थोडंसं ज्वारीचं पीठ घालायचं आणि आता लाटून घ्यायचं. लाटत असताना काळजी घ्यायची, कारण मी स्टफिंग जास्त भरलेली आहे. तर आपल्याला अगदी हलक्या हाताने सुरुवातीला ही भाकरी लाटायची आहे, नाहीतर ही जागोजागी तुटू शकते. तर बघा, मी असं हलक्या हाताने याला लाटते आहे. लाटत असताना याला चिरा जाऊ शकतात आणि स्टफिंग थोडी बाहेर येऊ शकते, पण काळजी करायची नाही. स्टफिंग बाहेर जरी आली ना, तरीसुद्धा भाकरी तुटत नाही. आता अजून थोडं मी कोरडं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. मध्ये-मध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आणि नंतर लाटण्याने नाही, हाताने थापून घ्यायची. ज्या चिरा पडतायत ना, त्या अशा हातानेच दाबून जोडून घ्यायच्या. म्हणजे भाकरी जेव्हा आपण शेकू ना, तेव्हा ती तुटणार नाही. पण लक्षात ठेवायचं, ज्वारीचं पीठ जे तुम्ही घेणार आहे, ते ताजं पीठ घ्यायचं. खूप जुनं झालेलं जे पीठ असतं ना, त्यातला कस निघून जातो आणि मग भाकरी लवकर तुटायला लागते. साधी जरी भाकरी बनवली ना, तरीसुद्धा जुन्या पिठाची लवकर तुटते.
तवा छान मध्यम आचेवर गरम करायचा, भाकरी तव्यावर घालायची आणि वरून याला पाणी लावायचं. म्हणजे जेव्हा आपण भाकरी शेकतो ना, तेव्हा ती अगदी कोरडी होत नाही आणि याला चिरा जात नाही. एकाच बाजूनी पाणी लावायचं, दुसऱ्या बाजूनी लावायचं नाही. आता भाकरी एका बाजूनी थोडी शेकल्या गेली की परतवून घ्यायची. याला थोडंसं तूप लावायचं. तूप यासाठी आपण लावतो आहे, थालीपीठासारखं बनवलेलं आहे म्हणून मी तूप लावत नाही आहे, त्याच्यासाठी कारण आहे. आपण वेट लॉस करत असताना तुपाचा वापर करायला पाहिजे. अगदी थोड्या प्रमाणात, जास्त प्रमाणात नाही, कारण त्याने फॅट लॉस चांगला होतो म्हणून मी भाकरीसाठी तूप वापरत असते. आता या भाकरीला तूप लावून मी शेकलेलं आहे म्हणून लगेच या भाकरीला थालीपीठ म्हणायला जाऊ नका. कारण 1-2 दिवसापूर्वी मी अजून एक वेट लॉस भाकरीचा व्हिडिओ शेअर केलेला होता. त्या रेसिपीमध्ये मी काय केलेलं होतं, भाकरीचं पीठ जे आहे ना, ते थापायला नवशिक्यांना सोपं जावं यासाठी थालीपीठासारखं सैलसर मळलेलं होतं आणि थापत असताना भाकरी तुटू नये म्हणून ओल्या कपड्यावर थापली आणि शेकत असताना तूप वापरलेलं होतं. तर तूप यासाठी की फॅट लॉस व्हावा, कारण ती वेट लॉस भाकरी आहे, साधी भाकरी नाही म्हणून. पण काही जण असे असतात ना, त्यांना वेट लॉसही करायचा नसतो, त्यामुळे त्या रेसिपीमध्ये त्यांचा कुठलाही रस नसतो. रेसिपी बघतात, त्यामधून कुठला तरी एखादा मुद्दा पकडतात आणि अतिशय टोकाची भाषा वापरून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात आणि वाचून कधी खरंच माझा संताप होतो. आणि खरंच सांगते, कधी तर मला असं वाटतं ना, की या वेट लॉस भाकरीच्या रेसिपी नकोच अपलोड करायला. मान्य आहे मला, की मी ती भाकरी थापून बनवलेली होती, तूप लावून शेकलेली होती, तर त्याला थालीपीठ म्हटलं जाऊ शकतं. पण त्यासाठी तिखट भाषेचा वापर करण्याची काय गरज आहे? तुम्ही सॉफ्ट भाषेमध्ये सुद्धा सांगू शकता, कारण काही जणांनी तशाही कमेंट केलेल्या होत्या. याला थालीपीठ म्हणा, भाकरी म्हणू नका, पण रेसिपी छान आहे. अशा लोकांचा खरंच मी रिस्पेक्ट करते आणि त्यांच्या कमेंटला ॲप्रिशिएटसुद्धा करते. तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे ना, नक्की मांडा, पण त्यासाठी योग्य भाषेचा वापर करा. बस एवढीच एक विनंती करते आहे तुम्हाला, कारण हा वाद घालून तुमचा वेट लॉस होणार नाही आहे, उलट तुमचा वेळ वाया जाईल, तुमचाही जाणार आणि कमेंट वाचू माझाही वेळ वाया जाणार आहे. तर चला, वेट लॉस करा, रेसिपी ट्राय करा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला वाईट वाटलं असेल ना, तर सॉरी.